तर्फे आज संगीत कोजागरीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या संगीत कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहोत आम्ही अभिनव संगीत विद्यालयाचे विद्यार्थी आणि आमचे गुरुवर्य, तसेच साथ संगत करणारे तबलावादक अक्षय सरवणकर आणि पेटीवादक ज्ञानेश गवस. अभिनव संगीत विद्यालय हे आमचे गुरु श्रीयुत किरण सिद्धय सर चालवतात. आमची सांगीतिक जडणघडण सरांच्या मार्गदर्शनाखाली होत असते आणि ज्या वेळेला मी वर्गात पहिल्यांदा दाखल झाले होते त्यावेळेला मला सर्वात पहिलं ठसठशीतपणे आढळलेलं वैशिष्ट्य म्हणजे त्या क्लासला वयवर्ष 8 पासून वयवर्ष 80 पर्यंतचे विद्यार्थी शिकत होते. आम्ही सारी मंडळी आपापले व्याप आणि ताप सांभाळत कमी जास्त दायित्व देत इथवर आलेलो आहोत आणि त्यामुळे तुम्ही सर्वांनी आम्हाला सांभाळून घ्या, एवढंच एक छोटंसं आर्जव आहे. प्रथम वंदन गणेशाला. विघ्नहर्त्या गणेशाची आपण प्रथम आळवणी करूया. संकटनाशक गणेशा, मी तुझा अनंत अपराधी आहे आणि म्हणून लीनतेनं तुझ्यापाशी मी मागणं मागतोय, तुला शरण येतोय. माझी सारी श्रद्धा भक्ती तुझे ठाई विरूढ हो, तुला माझी दया येवो आणि तू मला सदैव तुझ्या भक्ती संगतीतच ठेव. आणि हे आर्जव व्यक्त करते आमची सखी सौ भाग्यश्री उटवणेकर किंवा अनामिका मेस्त्री. हॅलो हॅलो.
मधम रे निध मधनि गर निध मध सा रे निध सा रे निध सा नमन माझे तू स्वीकारी हे कृपाळू शारदे नमन माझे तू स्वीकारी हे कृपाळू शारदे अध्ययन करण्यास मजला अध्ययन करण्यास मजला बुद्धी
चाल. भिरभिरणारा वारा आणि त्यातून येणारा प्रेमिकेला येणारा अल्लडपणा, वाऱ्याचे सूर, गाण्याची तान सारंच तिला सुखद वाटतं. बहरलेला कुंज आणि त्याचा सुगंध यामुळे तिची प्रीती बहरतीये आणि ह्या हृदयीचे त्या हृदयी ती पोचवण्याचा प्रयत्न पोचवतीये. सौ मानसी वजे घनराणी साजना. अवखळपणा, खट्याळपणा हे सारं आठवता आठवता ती प्रेमिका गतस्मृतीत कशी जाते हे ऐकूया सौ सोनिया सामंत यांचेकडून. सजना पुन्हा स्मरशील का.
हवी आहे, ऐकवा जरा. तर मदन मोहननी चाल ऐकवली, नाही मला ही पसंत, मी रिजेक्ट करतो, मला आवडली नाही. मदन मोहननी विचारलं का नाही आवडली, याच्यात काय मजा नाही, चार्म नाही असं ते म्हणाले. दुसरं काहीतरी ऐकवा. मदनजी म्हणाले नाही, तुर्तास तरी माझ्याकडे एवढंच आहे, आणखीन काय माझ्याकडे जमा नाही आहे. वाईट वाटलं राज खोसलांना आणि ते निघून गेले. ठीक आहे, मी दुसऱ्या संगीतकाच्या शोधात राहतो. दिवसामागून दिवस गेले, संगीत काय मिळालंच नाही या गीताला. पण डोक्यात ती मूळ धून त्यांच्या गरजत होती आणि शेवटी त्यांनी विचार केला की याच्यातच जर आपण बसवलं तर. आणि शेवटी त्यांनी या चालीतच ते गाणं बांधलं. चित्रपट रिलीज झाला आणि नंतर ते गाणं इतकं अप्रतिम झालं, लताताईंचा सूर, आणि तेव्हा अक्षरशः राजांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागले, हुंदके दिले. आणि त्यांनी मदन मोहनला सांगितलं, मदन मला माफ कर, मी एका चांगल्या संगीताला मुकणार होतो आणि ते नाकारत होतं. तर हे संगीत आहे, हे गीत आहे लग जा गले. आज आपली सखी गातीये सौ पल्लवी बर्वे. हसी रात लग जा गले के फिर हसी रात हो ना हो, शायद फिर से जन्म में मुलाकात हो ना हो. लग जा गले के फिर हसी रात हो ना हो.
पूर्ण चंद्रबिंब आकाशात असतानाच आहे. पौर्णिमेच्या साक्षीला, पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीने फुलणाऱ्या या भावना फुलवत आहेत आमचे 2 कलाकार. हे युगुलगीत आहे, राजेश डोंगरे आणि सोनिया सामंत. चंद्र आहे साक्षीला. विदर्भ कन्या दमयंती आणि निषद कुमार नल यांची जणू काही प्रेमकथाच ही असावी. राजहंसाकडून दमयंतीला त्याचा पराक्रम, कीर्ती याविषयी सारं काही कळत असतं आणि ते सुद्धा तिनं त्याला काहीही न विचारता मग त्यातून दमयंतीचा प्रेमांकुर पल्लवित होतो. मग त्यातून लाजणं, त्याच्यानंतर धुंदपणा, स्वप्नाळूपणा हे सारं ओघानं आलंच. नलाबद्दलची तिची स्थिती, ओढ, हुरहुर, सखीशी हितगुज करताना त्याची अमोल योग्यता तिला सांगत असताना म्हणजे हे सगळं दृश्य कसं आहे. आमंत्रणाविना सतत येणारा राजहंस, त्यामुळे तिचं सतत प्रियाराधन आणि नलाविषयीच्या ओढीचं वेड कसं आहे हे आपण ऐकूया सौ डॉक्टर मानसी वजे यांच्याकडून. जाणता अजाणता
ही प्रीत सागते जाणता अजाणता पाहिले तुला मी
जब शाम ढले आना, जब दीप जले आना, जब शाम ढले आना, संकेत मिलन का भूल न जाना, मेरा प्यार न बिसराना, जब दीप जले आना, जब शाम ढले आना। पलकन डगर बुहारूंगा, तेरी राह निहारूंगा, मैं पलकन डगर बुहारूंगा, तेरी राह निहारूंगा, मेरी प्रीत का काजल तुम अपने नैनों में मले आना, जब दीप जले आना, जब शाम ढले आना। जहाँ पहली बार मिले थे हम, जिस जगह से संग चले थे हम, जहाँ पहली बार मिले थे हम, जिस जगह से संग चले थे हम, नदिया के किनारे आज उसी अमवा के तले आना, जब दीप जले आना, जब शाम ढले आना। रे ग रे ग म ग रे सा सा नि प प म रे ग सा नि सा ग प म प। नि रे ग म ग रे सा सा नि प प म रे ग सा नि सा ग प म प। नित सांझ सवेरे मिलते हैं, शाम ढले आना। संकेत मिलन का भूल न जाना, मेरा प्यार ना बिसराना। जब दीप जले आना,
25 वर्ष म्हणजे चित्रपटसृष्टीचं सुवर्णयुग. दर्जेदार सिनेमे, अजरामर गाणी, लताबाईंचा सूर. प्रेमाचा रंग उधळू लागले की प्रेमिकांना अडसर नकोच असतो. अडसर व्यक्तींचा असो व काळ्या मेघांच्या पावसाचा असो. हे काळे मेघ प्रियतमेला संत्रस्त करतायत. विरह वेदना, प्रियकराच्या आठवणी सांगणारे हे गीत, ज्यात काळ्या ढगांना ती विनवते, तुम्ही माझ्या पियाच्या पिरसात जाऊन त्याला परत आणा आणि त्याला निरोपही द्या की मी त्याच्या विरहात अखंड बुडालेली आहे. योकारी बदरिया जारी जारी योकारी बदरिया मत बरसोरी मोरी नगरिया मत बरसोरी मोरी नगरिया परदेस गए सावरिया जारी जारी योकारी बदरिया जारी जारी योकारी बदरिया. आहे घिर घिर शोर मचाए रे आहे घिर घिर शोर मचाए रे मोरा धर्म करे जहाँ जलाए रे मोरा धर्म करे जहाँ जलाए रे मेरा मनवा चले कोई बस ना चले मोरा मनवा चले कोई बस ना चले हाय तक तक के सोने डगरिया जारी 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 योकारी बदरिया जारी जारी योकारी बदरिया मत बरसोरी मोरी नगरिया मत बरसोरी मोरी नगरिया परदेस गए है सावरिया जारी जारी योकारी बदरिया. जयो जयो रे देश पिया के जयो जयो रे देश पिया के कयो दुखड़े तू मेरे जिया के मत बरसोरी मोरी नगरिया मत बरसोरी मोरी नगरिया परदेस गए है सावरिया जारी योकारी बदरिया जारी योकारी बदरिया. जयो जयो रे देश पिया के जयो जयो रे देश पिया के कयो दुखड़े तू मेरे जिया के कयो दुखड़े तू मेरे जिया के कयो चम चम रोए अखियाँ ना सोए कयो चम चम रोए अखियाँ ना सोए कोई याद मेरी की बावरिया जारी योकारी बदरिया जारी योकारी बदरिया मत बरसोरी मोरी नगरिया मत बरसोरी मोरी नगरिया परदेस गए है सावरिया जारी 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 योकारी बदरिया जारी योकारी बदरिया जारी जारी योकारी बदरिया. प्रियकर प्रेयसीला सर्वार्थाने उल्लसित करणारी ही शर्वरी. चित्रपट आहे चांदणे चिंपित जा. संगीत आहे प्रभाकर जोगांचं. गीत आहे मधुसूदन कालेलकर आणि गायिका मूळ गायिका आहेत अनुराधा पौडवाल. आपल्यासमोर येते अनामिका मेस्त्री. चांदणे फुलानी शिंपी
रातराणीच्या धुंद परिमलामुळे त्यांच्या प्रीतीला निशब्द धुंदी येते आणि कुंचल्याविनाही हे चित्र आपल्या डोळ्यासमोर हे युगुल आणतायत. संधिकाल या अशा गीत गायलंय आत्ता राजेश डोंगरे आणि सौ सामंत. पण या प्रेमात नकोय, मला अगदी शालीन कुलीन असं प्रेम हवंय आणि त्यात सुद्धा चमेलीचा सुगंध देणारं असं प्रेम मला हवंय. हे गीत आहे दस्तक या सिनेमातलं, लताबाईंनी गायलेलं आहे. त्याला मजरूह सुलतानपुरींची चाल आहे. आत्ता आपल्याबरोबर गातीये कुमारी सानिक सासोलकर. बैया
आईचं कौतुक जरा अधिकच जागृत होतं. ते इतकं संतृप्त असतं की आता उरेनं काही. ही मानसिकता किंवा आत्मकथन प्रत्येक माऊलीचंच आहे. ऐकूया आता सौ मीना उकिडवे लिंब लोण उतरू कशी गाताय. उतरू कशी असशी दूर लांब तू लिंब लोण उतरू कशी असशी दूर लांब तू इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब तू इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब एकटाच मजसी तू उभ्या जगात लाडका तूच दुःख सागरी उगविलीस द्वारका सर्व भार पेलला असा समर्थ खांब तू इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब तू इथून दृष्ट काढिते निमिष एक धन्य पूस आईचे धन्य कान लोचने कृतार्थ जन्म झाला इथून जाय कारणे अनंत कष्ट सोसले छेडिलेस खांब तू इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब क्षीण भाग संपला तृप्त माय जीवने आयु उर्वरित ते हरेन ईश चिंतने लाभलेन जे गुणा असे सुदैव भोग तू इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब तू इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब तू. कल्पनेची भरारी हे सारं जिथे जिथे अनुभवलं ते त्या पलीकडे माझ्या प्रियेचं झोपडं आहे ना त्याच ठिकाणी आहे सगळं. गदिमानी फार सुंदर वर्णन केलं आहे आजूबाजूच्या निसर्गाचं. त्याला बाबूजींचं उत्कृष्ट संगीत लाभलं आहे आणि मालती पांडेंचा स्वर या सर्वातून बहरलेलं हे गीत आपण ऐकूया. त्या तिथे पलीकडे माझी या प्रियाचे झोपडे सोनिया सामंत गात आहेत. पलीकडे तिकडे माझिया प्रियेचे झोपडे माझिया प्रियेचे झोपडे त्या तिथे पलीकडे तिकडे माझिया प्रियेचे झोपडे माझिया प्रियेचे
शकुनाच्या मेहंदीनं तिचं तन आणि मनही सजलंय. साजण स्पर्शाची जाणीव होऊन येणारी वाऱ्याची झुळूक आणि बरंच काही आपण ऐकूया. बाबूजींचं संगीत लाभलेलं हे गीत आहे. फुलले रे क्षण माझे. दरवळ तोच मी आणि तूही तीच आहेस. पण
पण मध्ये बराच काळ पुढे सरकला. प्रीतीच्या खुणा विरल्या, गंध वाळला, सूरही भंगून गेले. ऐकूया ही हळहळ सादर करतायत आमचे सहकलाकार राजेश डोंगरे. तोच चंद्रमान तीच चैत्र यामिनी, तोच चंद्रमान भात, तीच चैत्र यामिनी, एकांती मज समीप, तीच तुही कामिनी, तीच तुही कामिनी, तोच चंद्रमान भात. नीरवताती तशीच धुंगतेच चांदणे, छाया रे पियले, चित्रतेच देखणे, जाईचा कुंज तोच, तीच गंध मोहिनी, एकांती मज समीप, तीच तुही कामिनी, तीच तुही कामिनी, तोच चंद्रमान भात. सारे जरी ते तसेच, धुंदी आज ती कुठे, मी तोच तीच तुही, प्रीती आज ती कुठे, तीन हात काळुरात, स्वप्न तेन लोचनी, एकांती मज समीप, तीच तुही कामिनी, तीच तुही कामिनी, तोच चंद्रमान भात. त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोटल्या खुणा, वाळल्या फुलात व्यर्थ, गंध शोधतो पुन्हा, गीत येन जुळून, भंगल्या सुरातुनी, एकांती मज समीप, तीच तुही कामिनी, तीच तुही कामिनी, तोच चंद्रमान भात. सगळाच कार्यक्रम चांगला आला, त्याबद्दल मी सगळ्यांचं कौतुक करतो. पण त्यातही इकडून मला सोनिया आणि मानसीचं गाणं फारच आवडलं आणि साथ संगत पण चांगली होती. गुरुजी आहे म्हणजे काय बोलणं आपलं बोलू शकत नाही, पण सोनिया सामंत त्यांच्या गाण्याला जी साथ केली ना, ते एकदम परफेक्ट टू द पॉईंट म्हटलं एवढंच. सगळी साथ चांगली होती. पण मला इथे जे भावलं ना, ते सोनिया सामंतनी म्हटलेला साथ जी केली सिद्धेनी पेटीची, ते फार आवडलं. आणि ह्यात माझ्या वतीने संपूर्ण ग्रुपला हे 500 रुपये म्हणजे त्यांनी सांगितलं मला, तुम्ही सांगा म्हणून सांगा की छोटीशी भेट सिद्धांच्या ग्रुपला येते. आणि पहिले एक वाक्य माझे म्हटलं होतं, त्या क्लासचं वैशिष्ट्य 8 वर्षापासून 80 वर्षापर्यंतचा विद्यार्थी येतो. तर आणखी एक वैशिष्ट्य मला असं वाटतं, सगळ्या पट्ट्यात गाणं मला सगळ्या पट्ट्यात गाणं वाजवायला मिळतं, सगळ्या पट्ट्यामध्ये वेगवेगळे गायक. धन्यवाद. माफ करा, भैरवीचे सूर आहेत हे. एक किस्सा आहे या गाण्याबद्दल. बडे गुलाम अली खां यांचं गायन, त्या गायनाचा कार्यक्रम एक ठिकाणी चालू होता
आणि कार्यक्रम चालू असताना त्यांना मध्ये मध्ये वारंवार सुखद व्यत्यय येत होता आणि शेवटी त्यांनी आपलं गायन थांबवलं आणि संपूर्णपणे त्या गाण्याचा आस्वाद घेतला आणि ते गाणं होतं लताबाईंनी गायलेलं कदर जानेना. आणि हे संपूर्ण गाणी त्यांनी ऐकलं, त्याने आनंद वाटला आणि ताबडतोब त्यांनी मुक्त कंठानं लताबाईंची प्रशंसासुद्धा केली. तर हे गाणं आहे कदर जानेना, भैरवीतले गीत आहेत, भैरवीचे सूर आहेत. बालमवरच्या उत्कट प्रेमाचा नमुना म्हणजे हे गीत आहे. त्या बालमसाठी ती प्रेमिका आपलं सर्वस्वही द्यायला तयार आहे. ऐकूया, कुमारी सानिका सासोलकर गाते. कदर जानीना ओ कदर जानीना कदर जानीना ओ कदर जानीना मोरा बालम बेदर्दी जी मोरा बालम बेदर्दी कदर जानीना ओ कदर जानीना मोरा बालम बेदर्दी जी मोरा बालम बेदर्दी कदर जानीना ओ कदर जानीना. लाख जतन करो बात न माने जी बात न माने मेरा दर्द न जाने. लाख जतन करो बात न माने जी बात न माने मेरा दर्द न जाने. कदर जानीना ओ कदर जानीना मोरा बालम बेदर्दी जी मोरा बालम बेदर्दी कदर जानीना ओ कदर जानीना. मैं भी हूँ तेरी पिया दिल भी है तेरा आ भी जा कर ले भरोसा मेरा कर ले भरोसा. मैं भी हूँ तेरी पिया दिल भी है तेरा आ भी जा कर ले भरोसा मेरा कर ले भरोसा. कदर जानीना ओ कदर जानीना मोरा बालम बेदर्दी जी मोरा बालम बेदर्दी कदर जानीना ओ कदर जानीना. समझ न आए कैसे पी को मनाऊं मैं कह दे तो चीर के दिल भी दिखाऊं मैं. समझ न आए कैसे पी को मनाऊं मैं कह दे तो चीर के दिल भी दिखाऊं मैं. कदर जानीना ओ कदर जानीना मोरा बालम बेदर्दी जी मोरा बालम बेदर्दी कदर जानीना ओ कदर जानीना कदर जानीना ओ कदर जानीना. कोजागिरी उत्सव कार्यक्रम चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे आज पार पडत आहे, संपन्न होत आहे आणि तुमची उपस्थिती चांगले चांगले दर्दी कलाकार इथे गायक आणि श्रोते आम्हाला लावलेले आहेत. तर फारच छान कार्यक्रम झाला. आता आभार प्रदर्शनाचं कार्य मी करतो. सुरुवातीला आमच्या विनंतीला मान देऊन श्री किरण सिद्धे अभिनव संगीत मित्रमंडळ यांनी हा कार्यक्रम इथे चांगल्या प्रकारे सादर केला, त्याबद्दल त्यांचे आभार. त्याचप्रमाणे आमचे इथे हेमंत मेस्त्री म्हणून स्पीकरची व्यवस्था चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे पार पाडली, त्यांचे आभार. व्हिडिओ शूटिंगचं काम श्री प्रसन्न कुर्तडकर यांनी केलं, त्यांचेही आभार. आज आमच्या मंडळाच्या सूत्रसंचालन छोटंसं होतं, पण त्यांनीसुद्धा ते
चांगल्या प्रकारे पार पाडलं आणि ह्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मीना उकडवे वहिनींनी केलं, तेही फार सर्वांना भावलेलं आहे. तबला साथ आणि हार्मोनियम साथीदार यांचेही मी खूप खूप आभार मानतो. अल्पोपहारची व्यवस्था नितीन घाटे यांनी दिलेली होती, त्यांचे आभार. त्याचप्रमाणे आमचे मंडळाचे सहकार्य श्री सुधीर कशाळीकर यांनी केशरीयुक्त दुधाची व्यवस्था आपल्या स्वखर्चाने केलेली आहे, तर त्यांचे खूप खूप आभार. सर्व कार्यकारिणी सदस्य यांचे आम्हाला खूप मदत झालेली आहे, तर त्यांचे खूप आभार. आणि विशेष म्हणजे आमचे जे खजिनदार आहेत ते आमचं जे बजेट आहे आणि सर्व जे जमा खर्च व्यवहार आहे ते चांगल्या प्रकारे पार पाडतात, ही भूमिका व्यवस्थित पार पाडतात. पण आज त्यांनी गायकाच्या भूमिकेत ते होते, तर त्यांनी सुंदररीत्याने 4-5 गाणी स्वतःही एक म्हटलं आणि ड्युएट गाणं पण म्हटलं, तर ते आम्हाला फार सर्वांना चांगल्या प्रकारे. राजेंद्र डोंगरे आहेत ते, तर ते आपल्या सर्व परिचयाचे असल्यामुळे मी नाव न घेता सगळ्यांनी टाळ्या वाजवलेल्या आहेत, त्याच्यामुळे सर्वांचे आभार. कोणाचे चुकून आभार मानायचे राहिले असतील तर तर त्यांचे आभार. इथे सर्व दर्दी रसिकांच्या पाय आमच्या हॉलला लागले, त्याबद्दल त्या सर्वांतर माईनकरांतर्फे मी सर्वांचे आभार मानतो.